नमस्कार, मैं आपके साथ अंजना और आप देख रहे हैं संगठन भारत न्यूज। आइए शुरुआत करते हैं आज की खास खबर से। कुत्ते की मौत ने बना दिया चोर। चीन से लाखों रुपए कीमत का कुत्ता मंगवाया था जो मर गया। कुत्ते की मौत से उस आदमी को भारी नुकसान हुआ। इस नुकसान की भरपाई के लिए उस आदमी ने अपने ही चचेरे भाई रंजीत सिंह राजपुरोहित के घर चोरी की घटना को अंजाम दे दिया। आरोपी का नाम करण राजपुरोहित बताया गया है। चोरी की घटना नई मुंबई के राबले में रक्षाबंधन के दिन घटित हुआ। करण राजपुरोहित कुत्ता और बिल्ली बेचने का धंधा करता है। उसने चीन से एक कुत्ता मंगाया था जिसका कीमत 12 लाख रुपए था। कुत्ते की मौत से उसे बड़ा नुकसान हुआ था। करण राजपुरोहित पर अपने चचेरे भाई रणजीत सिंह राजपुरोहित के घर से 37 तोला सोना, 1.5 किलो चांदी और 7.5 लाख रुपए की नकदी चोरी करने का आरोप है। पुलिस ने आरोपी को गिरफ्तार कर लिया है और कोर्ट ने 5 दिन की पुलिस कस्टडी में भेज दिया। पुलिस ने चोरी किए गए 34,84,000 रुपए के माल को बरामद कर लिया और आगे की जांच कर रही है। महाराष्ट्र के नवी मुंबई से जितेश चौधरी की रिपोर्ट। सर, काय सांगाल? घरफोडीचा गुन्हा झाला होता, त्यामध्ये आरोपी अटकले, 100% रिकव्हरी झाली। कधी हा गुन्हा घडला होता आणि कशा प्रकारे रिकव्हरी करून आरोपी लागले? 19 ऑगस्ट 2024 ला रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमा होती। तर त्या दिवशी फिर्यादी रणजीत सिंग कल्याण सिंग राजपुरोहित हे त्यांच्या कुटुंबासह मंदिरमध्ये दर्शन घेण्यासाठी गेलेले होते। मंदिरवरून ते परत आले त्यावेळी त्यांचा मेन गेट आणि बेडरूमचा टाळा हे तुटलेला दिसला। त्यांनी आत जाऊन तपासणी केली। त्याच्यामध्ये त्यांचे जवळपास 35 ते 37 तोळे सोने, 1.5 किलो चांदी आणि रक्कम जवळपास 15 लाख रुपये चोरीला गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले। त्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात येऊन तक्रार दिली। त्या तक्रारीप्रमाणे आपण गुन्हा दाखल केला। रबाळे पोलीस स्टेशन गुन्हा क्रमांक 432/24 कलम 303 पोट कलम 5 कलम 331 पोट कलम 3 व पोट कलम 4 प्रमाणे आपण गुन्हा दाखल केला। घटनास्थळी स्वतः पोलीस उपायुक्त परिमंडळ हे श्री डहाणे सर यांनी व्हिजिट केली। ACP वाशी डिव्हिजन गावडे सर यांनी व्हिजिट केली। तत्कालीन त्यावेळी सिनियर PI धुमाळ सर होते, क्राईम साहेब थिटे साहेब आणि डिटेक्शन ऑफिसर त्यांनी घटनास्थळी जाऊन बारकाईने पाहणी केली। सध्या त्या ठिकाणी आपल्याला कुठलाही क्लू नव्हता। CCTV फुटेजमध्ये फक्त आपल्याला तिथून एक स्कूटीवर जात असलेला इसम दिसून आला। त्याचा रूट ज्यावेळी हे स्पेशल टीमने हे केलं, मॅपिंग केलं, त्याच्यामध्ये बाबा त्या विश्लेषण केलं, त्याच्यामध्ये तो जो आहे तो फिर्यादीचा सक्का चुलत भाऊ असल्याचं दिसून आलं। त्यावेळी त्याला 25 तारखेला रात्री घरातूनच ताब्यात घेतला। ॲक्च्युअलमध्ये फिर्यादी आहे हा पहिल्या माळ्यावर राहतो आणि आरोपी जो आहे तो दुसऱ्या माळ्यावर राहतो, जो त्याचा सक्का चुलत भाऊ आहे। त्याला ताब्यात घेऊन 25 तारखेला रात्री साधारणतः 8 वाजता इथं पोलीस स्टेशनला आणलं। त्याच्याकडे 1.25 तास इंट्रॉगेशन करण्यात आलं। आपल्या इंट्रॉगेशनमध्ये त्याने गुन्हा केल्याचं कबुली दिलं। त्याच्याप्रमाणे त्या गुन्ह्यात अटक करून त्याच्याकडून जवळपास 100% रिकव्हरी म्हणजे 37 तोळे सोने, 1.5 किलो चांदी आणि जवळपास 7.5 लाख रुपये त्याच्याकडनं रिकव्हरी केलेली आहे। त्याची अजून पोलीस कस्टडी आहे। 5 दिवसाची पोलीस कस्टडी मिळालेली आहे। उद्या त्याला परत रिमांड कामी हजर करून पुन्हा त्याची आम्ही कस्टडी घेणार आहे। आणि याच्या चोरीचा मागचा उद्देश काय होता? दोघं भाऊच होते आणि त्याला कसं कळलं की घरामध्ये इतकी रोख कॅश आणि इतकं सोनं आहे ते? बरोबर, हा विदेशी डॉग्स आणि कॅट्स आहे तो इम्पोर्ट करतो, त्याचा तो बिझनेस आहे। आताच रिसेंटमध्ये त्यांनी चायनामधून एक डॉग इम्पोर्ट केला होता। 12 लाख रुपये समथिंग त्याची प्राइस होती, परंतु तो डॉग आहे ना तो मयत झाला, त्याच्यामुळे त्याला लॉस झाला। आता लॉसमधून आपण बाहेर कसं निघायचं हा त्याचा विचार चालू होता, जे चौकशीमध्ये रिव्हील झालं। त्याला माहित होतं की बाबा घरी भावाकडे बाबा घरामध्ये त्यांचा बिझनेस आहे, त्या बिझनेसचे पैसे आहेत, जवळपास बाबा घरगुती खानदानी आपले सोनं नाणं आहे आणि नातेवाईक असल्यामुळे घरी ये जा असल्यामुळे त्याला ते घराची पूर्ण माहिती होती।
आणि हे ज्यावेळी मंदिराला दर्शन घेण्यासाठी गेले तर ती संधी साधून त्यांनी बाबा ते काम करून घेतलं. इव्हन तक्रार देताना सुद्धा फिर्यादीसोबत हा आरोपी पोलीस स्टेशनला आलेला होता. नंतर हे तपासामध्ये तोच असल्याचा निष्पन्न झाला. खबरों में अब तक के लिए बस इतना ही. फिर होगी आपसे मुलाकात कुछ ऐसी खास खबरों के साथ. तब तक के लिए नमस्कार और देखते रहिए संगठन भारत न्यूज. अगर आपको हमारी वीडियो पसंद आई हो तो लाइक, कमेंट पर शेयर करें और ऐसी ही खबरों से जुड़े रहने के लिए आप हमारे यूट्यूब चैनल संगठन भारत को सब्सक्राइब कर बेल आइकन को प्रेस करें. छोटी छोटी वीडियो और खबरें व्हाट्सएप और ईमेल पर भेज सकते हैं.